मी सुप्रियाताईंना अशी विनंती करते की त्यांनी डॉक्टर प्रियंका कांबळे यांना स्टेजवर घेऊन यावं. टाळ्या वाजवून स्वागत करा. प्रथम आपण प्रियंकाताईंचं स्वागत करणार आहोत. अर्थात खानोलकर सरांना मी स्टेजवर बोलवते, त्यांचा छोटासा आपण सत्कार करूया. खाली श्री खानोलकर सरांनी स्टेजवर यावं आणि प्रियंकाताईचा छोटासा आम्ही तुमचा सत्कार करतो आहोत तिथे आल्याबद्दल. आणि आपला आरोग्य लाभ आम्हाला मिळणार आहे. आज आपल्याकडनं जे काही ऐकणार आहोत ते नक्कीच खूपच आम्हाला मार्गदर्शक असणारच आहे. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. सुप्रिया मॅडम एक सेकंड इकडे बघा ना. धन्यवाद सर. यानंतर प्रियंकाताईंबरोबर श्री समीर चव्हाण आलेले आहेत. ओळख मी करणार. त्यांची ओळख मी करणार. नाही ओळख करा, त्यांना मी बोलवते. तुम्ही त्यांच्या संबंधात माहिती पण द्या. आणि त्यानंतर समीर चव्हाणांना मी अशी विनंती करते आपले थोडेसे विचार तुम्ही इथे आम्हाला सांगितले तर चालेल. त्याच्या आधी आपले सर खानोलकर सर त्यांची ओळख करून देत आहे. या एक असं व्यक्तिमत्व, कारण मला इच्छा होती त्यांची ओळख नंतर करून घ्यायची, कारण आपल्याला आणखी खूप काही त्यांच्याबद्दल कळलं होत. पण मला जे आता माझ्या समोर आहे त्याला धरून सांगतो. नाव समीर सूर्यकांत. आणि आज जे आपण डॉक्टर प्रियंका कांबळे यांचं वक्तव्य ऐकणार आहोत, त्या व्यक्तीला ऐकणार आहोत. त्यांच्या कार्यामध्ये अनेक माणसं आहेत सावलीसारखी, त्यातलं एक प्रमुख व्यक्ती म्हणायला हरकत नाही, ते आहेत समीर सूर्यकांत चव्हाण. आता त्यांचं शिक्षण बघाल ना, डिप्लोमा मी उलट सांगतोय ना, तर उलट सांगतो. MBA फायनान्स, MBA ऑपरेशन्स, बॅचलर इन केमिस्ट्री, ऑर्गॅनिक सायन्स, BSc केलेला आहे. डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी, ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल स्टडीज, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन पेट्रोकेमिकल, डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग. डॉक्टर श्रीकांत केसकर आठवले, तेच त्यांचे आदर्श आहे. हे लक्षात घ्या. 27 बलाढ्य डिग्री असलेला व्यक्ती. पण डॉक्टर चिचकरांनी का डिग्र्या घेतल्या हा वेगळा भाग आहे. जर समीर यांचा उल्लेख करायचा असेल, कारण ना आणखी त्यांनी एका विषयात बॅचलर केलेला आहे, 2 डिप्लोमा केलेले आहेत, त्याचा उल्लेख माझ्याकडे आला नाही. गेली 20 वर्ष अगोदर छोट्या मोठ्या खूप नोकऱ्या केल्या, शिक्षण कमी होतं. गेली 20 वर्ष ते भारत पेट्रोलियम ला सर्व्हिसमध्ये आहे. पण ते अभिमानाने सांगतात मी एक वर्कर म्हणून जॉईन झालो. आणि तो त्यांच्यातला अगोदरच्या बदललेल्या नोकऱ्या कदाचित मी बरोबर बोलतोय, आणि तो त्यांच्यातला वर्कर त्यांना इतकं शिक्षण घेऊन एका उच्चस्त ठिकाणी आज ते कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतायत, फायनान्स मॅनेजर.
ह्या व्यक्तीची ओळख करून देणं आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने खूप गरजेची होती. आता तिसरा गोष्ट आहे, ह्याच्यातला हा महत्वाचा आहे. सोशल मीडिया आणि आपण आज व्हॉट्सअपपुरतं मर्यादित आहोत किंवा यूट्यूबवर आहोत, फेसबुकला जातो. फेसबुक मार्फत त्यांना एकमेकांचं इंट्रोडक्शन मिळते आणि आज प्रियांकाताईंचं कार्य आपण बघणारच आहोत. तर त्यामध्ये आजचे आपले अतिथी आहेत समीर सूर्यकांत चव्हाण आणि त्यांची ओळख करून देणं आपण गरजेचं समजलं. तर मी विनंती करतोय की अनुराधाताई स्टेज चढू शकताय तुम्ही? या. नाही, त्यांना हा प्रश्न मी विचारलाच नसता. अगम्य ताकद असलेली व्यक्ती आहे ती आणि तुम्ही पुढे या आणि अनुराधाताई आपटेंच्या हस्ते आपण त्यांचं कौतुक करणार आहोत. वैशाली 1 मिनिट आहे, पटकन धावत ये. प्रियंकाजी, मी त्यांची ओळख कमी असताना बोललो ते बरोबर आहे ना? कारण कोणतंही कार्य आता आपण ज्योतिताईंची ओळख करून घेताना बघितलं, एका व्यक्तीचं काम नाही, हा कारवा आहे. पण ती एक व्यक्ती लागते, कारण त्यांनी पण ठीक आहे. आमच्याकडून एक छोटी चूक झालेली आहे, आम्हाला तुम्हाला शाल परिधान करायची होती, पण परत नेक्स्ट टाइमला. हा नुसतं मी घेत पण नाही, मी ठेवतोच परत. धन्यवाद. मला थोडक्यात 1-2-3 मिनिटात मी सांगतो. सर जसं म्हटले तसं श्रीकांत जिचकार जे आहेत त्यांना मी भेटलो होतो आणि तेव्हा खूप फरक पडला आणि मी आज एक अभिमान म्हणता येईल की खरंच आपण काहीतरी आपल्या आयुष्यात मिळवतो आणि मग आपल्याला वाटतं की आपण खूप छान आज काहीतरी मिळवलं. त्या माझ्या बाई आहेत, जोशीबाई आहेत, या माझ्या बाई आहेत. मला खूप छान वाटतंय की त्यांच्या समोर उभं राहून मी आज स्टेजवर बोलतोय. हा, स्वामी शाळेत मी शिकलो होतो आणि बाई मला शिकली. त्यांना लिफ्ट मध्ये विचारलं तुम्ही स्वामी शाळेत होतात ना, कारण आता माझंही थोडं वय झालं, मलाही कधी कधी आठवत नाही गोष्टी आणि मला नावं लक्षात राहत नाही, म्हणून मी त्यांना नाव विचारलं. तर आपल्या शिक्षकांसमोर आपण उभं राहणं आणि मी पण डिप्लोमा करून शिक्षण सोडून दिलेलं आणि उन्हाळ्या करत होतो गावभर, अगदी काही पोलीस केसेस वगैरे इथपर्यंत होतो. पण नंतर हळूहळू कळलं की शिक्षणात काय ताकद आहे. आणि मग हे जे सरांनी एवढे सगळे, माझ्याकडे 12 डिप्लोमा आहेत, 3 बॅचलर आहेत, 2 मास्टर्स आहेत, MBA DY पाटील मधनं केले आणि फुल टाइम केलेले आहेत. डिस्टिंक्शन 78% आहे आणि हे 3 वर्षापूर्वी पूर्ण केलंय मी. आता मी डॉक्टरेटला ऍडमिशन घेतलेली, पण मला मेजर एक ऑपरेशन झालं, थोडा पोटात एक मोठा ट्युमर होता वगैरे, मग ते खूप लांबलं. नाहीतर मी पास सुद्धा झालो होतो फेल, पण पुढे PhD करायची राहिली. आणि सामाजिक क्षेत्राची आवड तशी विशेष नव्हती, पण ती एक स्टोरी आहे. तिकडे आमचा एक कार्यक्रम आहे त्यात मी जरूर सांगेन. पण मी नक्की मॅडमचे खूप आभार मानतो की त्यांनी एक संधी दिली आपल्या समोर. बाईंना आम्हालाही गर्व आहे त्यांचा. कौतुक म्हणजे स्वामी मध्ये या मुख्याध्यापिका, त्यांचा विद्यार्थी स्वामीचा आणि तो माझ्या संपर्कात आला.
तर म्हणजे हे सर्व करताना परिवाराची माझ्या खूप साथ मिळते मला, हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि जसं मी सांगितलं की सरांनी सांगितलं की मी भारत पेट्रोलियम मध्ये आहे, मी तिकडे कॅज्युअल लेबर म्हणजे अक्षरशः एकेका जॉब नव्हते, तर मी ट्रक मधून गोण्या उतरवायची वगैरे काम करायचो आणि पाठीवर म्हणजे डिप्लोमा फक्त झालेला, जॉब काही विशेष नव्हते, मग ते काम करायचो आणि तिकडेच मग एक्झाम देते. आज मी वेस्टर्न रिजनचं पूर्ण जीएसटी रिकन्सिलेशन बघतो, जवळपास 1.5 लाख करोड रुपयाचं जीएसटी माझ्या एकट्यातर्फे पास होतं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या साईटवर. आणि एवढी मोठी जबाबदारी आज मला मिळाली कारण शिक्षणामुळे मिळाली. आणि तिची थोडक्यात ओळख सांगायची का तीच सांगणार आहे, तुम्ही सांगणार आहेत ना? तर माझ्याबद्दल मी एवढं सांगतो, मी पुन्हा खूप धन्यवाद देतो की मला जी संधी दिली तिकडे बोलवायची सुप्रिया मॅडमचे. आणि एक गोष्ट मी नक्की सांगेन, नक्कीच माझे आई वडील तुमच्या वयाचे आहेत सर्वांच्या, तर तुम्ही खूप जिंदादिल आहात सगळे. म्हणून मी काल माझ्या वाचनात एक गोष्ट आली ती मी सांगतो की आजची 60च्या पुढील पिढी आहे त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते प्रचंड श्रीमंत आहेत, पण ते जेव्हा जातात तेव्हा ती श्रीमंती उपभोगत नाही. माझ्या आई वडिलांचं असं आहे, त्यांनी खूप कष्ट केले, खूप कष्ट केले. आज सगळं काही आहे, माझा 4 BHK गाडी आहे, म्हणजे मी त्यांना हाताला धरून माझ्या आईला 32 स्टेट्स फिरवले, पण तिला बाहेर फिरता येत नाही. ती जाते एअरपोर्ट वरनं, म्हणजे अगदी काश्मीर पासून फक्त काश्मीरला नाही गेली कारण तिला एवढी बुद्धी झेपत नाही आता. पण जेव्हा आपल्याकडे आहे ना, तर आपण आता, म्हणून मला सांगतात, मी गेल्याच महिन्यात कळसुबाईला चढून आलो, माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं. डॉक्टर बोलले जाऊ नको, आपले पाटील डॉक्टर, पण म्हटलं नाही, मी ठरवलं मी जाऊन येणार. आणि मी गेल्याच महिन्यात जाऊन आलो, कारण मला माहितीये आता माझ्या आई वडिलांचं जसं झालं ना तसं आपलं होतं. त्याच्यामुळे खरंच आपली मुलं काय नाही नंतर करतील, आपली काळजी घेतातच, पण आपलं जे आहे ना ते आपण खूप एन्जॉय केलं पाहिजे. आणि तुम्ही करता ना ते बघून मी माझ्या मॅडमना नक्की सांगतो, माझ्या वडिलांना एकदा इकडे घेऊन येईल आणि त्यांनाही सांगेन तुमचा पार्ट व्हायला की आहे तेवढ्यात मजा करून घ्यायची. आपल्याला काय भरपूर मुलं काही पुढे करतील माहिती, आपले आहे, आपण कमावले, आपण कष्ट घेतले, आपण त्याचा 10% भाग तरी मजा करून घेऊया, एवढं नक्की वाटतं मला. सुप्रियाताई याला आपल्याला डॉक्टर प्रियंका कांबळेंची ओळख करून देते. नमस्कार. एक खडतर जीवन प्रवास आपण आता थोड्याच वेळात ऐकणार आहोत. तर या आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर प्रियांका कांबळे, वय अवघे 27 वर्ष. डॉक्टर प्रियांका यांनी महिलांच्या संबंधित विविध प्रश्नांना विविध स्तरावर मांडण्याचे अविरत कार्य केले आहे. त्यांचा कायम प्रयत्न असतो की मुलींवर होणारे अत्याचार, ज्यात विशेषतः शारीरिक अत्याचार आणि मानसिक अत्याचार समाविष्ट आहे. समाजात बरेचदा ते जवळच्या व्यक्तीकडून केले जातात. हे विषय, ती महिला तसेच तिच्या सभोवतालीच्या सामाजिक स्थिती या दोन्ही स्तरावर हाताळावे लागतात. अशा अत्याचारांसारखेच महिलांची मासिक पाळी, त्यांच्या आरोग्याशी संबंधित अवहेलना किंवा दुर्लक्ष, आदिवासी भागातील महिलांच्या समस्या, बालविवाह, स्त्रियांचे आरोग्य वगैरे अशा विविध विषयांवर प्रियांकाताई गेली 8 वर्ष सातत्याने काम करीत आहेत. डॉक्टर प्रियांका कांबळे त्यांच्या हेल्पिंग हँड वेलफेअर सोसायटी मार्फत हे वरील कार्य करत आहे. अनेकदा आपण इच्छितो त्याप्रमाणे घटना घडत नाही. अशा वेळी आपण दुःखी होतो, स्वतः एकटे पडतो आणि माघार घेतो. परंतु डॉक्टर प्रियांका सारख्या कमी व्यक्ती असतात की ज्या सिद्ध करतात की आयुष्यात एकदाच नाही तर अनेकदा तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतील. तुम्ही जे विचार कराल त्याच्या विरुद्ध सर्व काही घडत राहील, तरीही हिंमत न हारता त्या परिस्थितीचा सामना करून आपल्याला विजय मिळवायचा आहे. मुंबईच्या विमानतळाजवळ एका छोट्याशा झोपडपट्टीत जन्माला आलेली ही मुलगी, इच्छा असूनही परिस्थितीमुळे वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर होऊ शकली नाही. परंतु स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी समाजात असा ठसा उमटवला की महाराष्ट्रातली सगळ्यात लहान वयाची मानद म्हणजे ऑनररी डॉक्टरेट होण्याचा मान तिला मिळाला.
फक्त डॉक्टरेट मिळवणं हे एकच उपलब्धी नाही, तर त्यांना त्यासोबत आतापर्यंत 22 राज्यस्तरीय सन्मान, 8 राष्ट्रीय पुरस्कार, 4 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आपापल्या क्षेत्रात अत्यंत पायाभूत कार्य करणाऱ्या आणि उत्तुंग उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाकडून अशा काही ठराविक व्यक्तींना आपल्या कार्याची माहिती देण्याचा पेपर मांडायची संधी मिळते. ती प्रियांकाताईंना मिळाली. 2023 साली व्हिएतनाम येथे झालेल्या अशा संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेत डॉक्टर प्रियांका यांना तेथे प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली आणि त्यांनी तेथे आपल्या कार्याने आणि ज्ञानाने सर्वांनाच अचंबित केले. डॉक्टर प्रियांका यांना महाराष्ट्र गौरव सन्मान, इंडियाज ग्लोरी अवॉर्ड, यूथ आयकॉन अवॉर्ड, इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड तसेच नेल्सन मंडेला युनिव्हर्सिटीतर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा असा नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्ड असे प्रमुख पुरस्कार मिळाले आहेत. अजून आहेत पुरस्कार पुढे. सार्क या दक्षिणेतील 7 देशांच्या समूहाकडून दक्षिण एशियात स्त्रियांच्या कार्यासाठी उत्तुंग उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा आशेचा किरण म्हणजेच रे ऑफ होप हा पुरस्कार प्रियांकाला नेपाळ येथे काठमांडू येथे नेपाळच्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते 2022 रोजी दिला गेला. परिचय खूप आहे, मला वाचून जाऊ लागलेला आहे. त्यासोबत त्यांची अनेक भाषणे विविध न्यूज पोर्टलवर आहेत, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. मराठी जोश, टॉप, लोकमत, पर्सनॅलिटी ऑफ द मंथ, युवक कर्तृत्व अशा अनेक प्लॅटफॉर्मवर गेल्या घेतल्या आहेत. त्यांच्या मुलाखतीने लाखो व्ह्यूजचा टप्पा केव्हाच ओलांडलेला आहे. मूर्ती लहान, कीर्ती महान. डॉक्टर प्रियांका कांबळे यांना मिळालेले अवॉर्ड्स खालीलप्रमाणे. आता मला मध्ये दम लागेल, थोडासा श्वास घेते. सार्क नेशन बेस्ट सोशल वर्कर सन्मान, इंडिया सोशल आयकॉन सन्मान, महाराष्ट्र यूथ आयकॉन सन्मान, छत्रपती संभाजी सन्मान, हिरकणी सन्मान, ग्लोबल अचीवर अवॉर्ड, नेल्सन मंडेला ग्लोबल सोशल सर्व्हिस अवॉर्ड, महाराष्ट्र भूषण सन्मान, जिजाऊ पुरस्कार, सेवावती सन्मान, इंडिया चॅम्पियन अवॉर्ड, ग्लोबल आयकॉन अवॉर्ड, इंटरनॅशनल अचीवर्स अवॉर्ड. अशी ही दैदिप्यमान व्यक्ती आपल्या अतिव्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून माझ्या विनंतीला मान देऊन आपल्याकडे आले आहेत. आता आपल्याला त्यांच्याकडून आणखी बरेच काही समजून घ्यायचे आहे. मी डॉक्टर प्रियांका यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला संबोधित करावे. धन्यवाद. सुरू करू का? तर सगळ्यात पहिलं मी मनपूर्वक आभार मानते परिवर्तन महिला संस्थेच्या की त्यांनी मला इथे बोलवलं, तुमच्या समोर मला बोलण्याची संधी दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचे आभार मानते 2 व्यक्तींचे. एक सुप्रिया मॅडम, त्यांच्यामुळे मी परिवर्तन महिला संस्थेपर्यंत पोहोचू शकली आणि तुमच्या समोर उभी आहे, तर त्यांचे सगळ्यात पहिलं मनपूर्वक आभार. आणि दुसरा व्यक्ती म्हणजे समीर चव्हाण. स्टोरी आहे की त्यांची तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल त्याची माहिती का आहे, तर मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगते. मी इथे जी उभी आहे ना, त्याचा 90% वाटा जर कोणामुळे असेल तर त्या व्यक्तीमुळे आहे. तर त्याच्यासाठी त्याचे मनपूर्वक आभार की मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी मला बळ दिलं, हात दिला. तर आणि मला इथे सांगितलं आहे की माझ्या प्रवासाबद्दल आपल्याला माहिती द्यायची आहे. तर मी आता एक गोष्ट नक्की सांगते की इथे मी हे नाही सांगणार मी खूप लहान आहे, मी तुमच्यापेक्षा खूप छोटी आहे आणि मी एवढी ग्रेट नाहीये वगैरे असं काही नाही सांगणार. कारण मागच्या वेळेस माझी भेट झाली होती इथल्या महिला मंडळांशी आणि त्यांच्यासमोर मी हेच बोलली होती आणि हे माझ्या मनात नक्की वाटतं. तेव्हा त्यांनी मला समजवलं, तू स्वतःला कधी
बोले खुश. स्वतःला समज ग्रेट, जोपर्यंत स्वतःला समजणार नाही तोपर्यंत जग समजणार नाही. त्याच्यामुळे आता हे मी नक्कीच बोलणार नाहीये. तर गेली अनेक वर्ष मी हेल्पिंग हँड्स वेलफेअर सोसायटी या संस्थेमध्ये काम करते आहे. आणि या संस्थेमध्ये बरीच माझी आदिवासी महिलांसोबत, महिलांसोबत कार्य चालू आहे. पण हे काम माझं नक्की कसं सुरू झालं, नेमकं काय, एक काहीतरी ट्रिगर पॉइंट लागतो आपल्याला. प्रत्येक जण समाजकार्यात डायरेक्ट नाही घुसत, हे आहे, फॅक्ट आहे. काहीतरी असं सडनली सिच्युएशन्स असतात की आपल्याला विचार करायला लागतो की मी आयुष्य अशी चालते आहे, थोडंसं आपल्याला मार्ग बदलणं गरजेचं आहे. सो तेच आपण करतो. माझा जन्म मॅडमनी सांगितल्याप्रमाणे समाजामध्ये ना 2 प्रकारचे व्यक्ती असतात. एक असतात खूप गरिबीतून खूप मोठं काहीतरी मिळवतात, खूप गरिबीत जन्मतात आणि मग प्रचंड मेहनत करून प्रचंड मोठे मीन्स फायनान्शियली वगैरे पूर्ण छान होतात, एक ते ठसा उमटवतात. दुसरे एक असतात जे जन्मतात श्रीमंती पण ते सगळं सोडून समाजासाठी झटायला सुरू करतात. ते एक ग्रेट व्यक्तिमत्व असतात. मी त्या दोन्ही मधली नाही आहे. माझं असं व्यक्तिमत्व आहे, माझा जन्म झाला गरिबीत आणि असं मी नाही सांगत मी प्रचंड गरीब आहे, मी प्रचंड श्रीमंत झाले नाहीये, पण मी आता काम करते माझ्यासारख्या गरिबांसाठी. सो माझं हे आयुष्य सुरू झालेलं आहे. आणि साधारण माझा दिसत असेल म्हणजे आल्या आल्या सगळ्यांना मॅडमनी मला सांगितलं, मी इमॅजिन तुझी गोष्ट तुझ्याबद्दल माहिती मिळवली तेव्हा मी इमॅजिन माझ्या डोक्यामध्ये होतं एक मोठी व्यक्ती, साधारण 50ची 40ची 50ची व्यक्ती, मोठी व्यक्ती आली असेल, येईल, बोलेल, आम्हाला खूप रिस्पेक्ट द्यावा लागेल, म्हणजे ते तर आपण देतोच, पण खूप मोठी व्यक्ती असेल. आणि सडनली त्यांनी मला बघितलं आणि ते शॉक झाले, ती एवढीशी मुलगी आहे. खूप छान वाटलं आणि ते इतके आनंदी झाले की अशी इतकी लहान मुलं, छोटी, तुमच्यासोबत मी लहानच आहे, लहान असून सुद्धा काम करत आहे, ते बघूनच तुम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो. ते बघून मला खूप छान वाटतं. सो हेच होतं, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस जातं तेव्हा हाईट. हे हाईट कशामुळे, तर बऱ्याचशा गोष्टी जेव्हा माझा साधारण जन्म झाला, मी स्वतःला खूप नशिबान समजते की लहानपणापासूनच कोणाला त्रास द्यायचा नाही कदाचित हे ठरवूनच आलेली आहे. कारण की जेव्हा जन्म होणार होता माझा तेव्हा माझ्या आईलाही सुद्धा लेबर पेन सुद्धा झालेलं नव्हतं, कळलं सुद्धा नाही. थर्सडेला रेग्युलर चेकअप असतं, वीकली चेकअप म्हणजे मंथली चेकअपला गेलेली थर्सडेला. जेव्हा चेकअप केलं तेव्हा तिला कळलं बाळ बाहेर निघायची वेळ आलेली आहे, आता लगेच आपल्याला ऑपरेशन थिएटरमध्ये जायची गरज आहे. सो तिथे माझा जन्म झाला. पण जन्म झाल्यानंतर साधारण बोलतात की नॉर्मल साधारण नव्हतीच, ते बघूनच कळत आहे, उंची वगैरे बघून नॉर्मल नव्हतीच मी. मला काचेत ठेवण्याची वेळ आली होती आणि मग तिथूनच मग माझ्या पोटाचा, मी मागच्या वेळेस सांगितलं पोटांचा माझा खूप मोठा इश्यू होता की माझं साधारण कुपोषित बालक असतं, सो त्या प्रकारे मोडत होती मी. कुपोषित बालक होतं, पोट प्रचंड मोठं होतं, पण कुपोषित बालकापेक्षाही प्रचंड मोठं होतं. नंतर कळलं की त्याच्यामध्ये गोळा आहे आणि त्यामुळे ते आपल्याला ऑपरेट करून काढणं गरजेचं. दुसरी गोष्ट, हात पाय अगदीशे बारीकच होते, त्याच्यामुळे ऑपरेशन करून हे काढणं म्हणजे माझ्या जीवाला रिस्क आहे, काही सांगता येत नाही. मग मी सगळ्यात पहिलं धन्यवाद बोलेन ते माझ्या आई वडिलांचे. त्यांनी एक निर्णय घेतला, काही ऑपरेशन करायची गरज नाहीये, आम्ही आहे तशीच या मुलीला सांभाळू, जीव जाण्यापेक्षा आहे तशी जिवंत राहील आम्हाला चालेल. सो तसा माझा जीवन प्रवास इथे सुरू झाला. तर जसजशी वाढत होती माझी उंची मात्र वाढत नव्हती, वय मात्र माझं वाढू लागलं होतं नॉर्मल, पण उंची वाढत नव्हती. उंची माझी खूपच खुंटत चालली होती. मी जसजशी पुढे जात होती तसतसा माझा पोटाचा जो गोळा आहे तोही मोठा होत होता आणि मग ते हसणं, रडणं, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ते फिरायचं आणि हालचाल करायचे आणि ते बघून लोकांना खूप वेगळं वाटायचं आणि त्यातून मी निर्णय घ्यायला शिकली. एक गोष्ट मात्र, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला निर्णय क्षमता आपली डेव्हलप होत असते. एक होत होतं माझ्यासोबत की बघायला आपण खूप कौतुक असतं प्रत्येक गोष्टीचं, खूप काहीतरी वेगळं दिसलं की ते बघण्याची इच्छा होते. तसंही माझ्यासोबत बघण्याची इच्छा, मग गुदगुल्या करून बघणं, कारण की हसली राहिली की ते दिसायचं, फुलायचं, फिरायचं, मग गुदगुल्या करणं. मग एक निर्णय घेतला की गुदगुल्या करून किंवा मला हे करून जर ते फुलते आणि ते त्रास होतो आणि मला त्याचा त्रास होत होता
लागला. मग मी काय करायला लागली, मग काय आपण हसणंच बंद करायचं. जेव्हा कोणी गुदगुल्या करायचं हसायचंच नाही, हसलंच नाही तर ते दिसणार नाही, मग गरजच नाही पडणार, कोण करणारच नाही. इथून माझी ती सुरुवात झाली. एखादी गोष्ट आपल्याला त्रास देत असेल तर त्यातून निर्णय कसा घेतला पाहिजे. वय वाढत होतं आणि आता हळूहळू पायाबद्दल पण समजायला लागलं. मी उभी आहे तुमच्यासमोर, पण मी पूर्ण शेवटपर्यंत मी तुम्हाला स्टॅट अशी उभी दिसणार नाही, कायम हालत असते, कारण माझे पाय सरळ नाहीये. आपण आपलं आयुष्य माझ्या शरीराने मला खूप छान दिले, विचारते प्रयत्न करता सरळ राहण्याचं, पण ते हात काही नाही, आता ते त्याची चूक नाहीये. पाय माझे गुडघ्यापर्यंत एकदम मस्त सरळ जातात, पण सडनली ते बिचारे मग दोन्हीकडून वाकूनच जातात. गुडघ्यापर्यंत म्हणजे सरळ आहेत, पण नंतर ते तिरकी होतात. मी तिरकी नाही म्हणणार, मी टेढे म्हणणार, कारण टेढे ऐकायला पण टेढा वाटतो ना, तर टेढे आहेत थोडेसे ते. सो गुडघ्यापासून टेढे, त्याच्यामुळे चालणं मला शक्य नव्हतं. साधारण 5वी 6वी पर्यंत मी चालू शकली नाही. 5वी नंतर मी हळूहळू चालायला लागली. नशीबच समजते की मी चालते, त्याच्यामुळे मी खूप भाग्यवान आहे, मला चालायला येतं. 5वी नंतर मी चालायला लागली. पण बघत ना आपल्या मी इथे माझी रडगाणं वगैरे गायला नाही आले, मी काय सहन केलं नाही. मला जे काही मिळालं ना त्याचा किती मला फायदा झाला आहे नक्की मी तुम्हाला सांगेन. माझे पाय वाकडे होते, माझी उंची वाढत नव्हती, याचे मला इतके फायदे झाले ना. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपण लहानपणी खेळायचो, सगळे पकडापकडी, लपाछपी, सगळे खेळ सगळ्यांनीच खेळलेले असेल. मी खेळायची, मला पण एक गोष्ट सगळ्यांना प्रयत्न असायचा ना, मी कधी आउट होऊ नये. आपण प्रयत्न करायचो, मी आउट नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न असायचं. माझा प्रयत्न असायचा मी आउट कधी होईल आणि मी आउटच नाही व्हायची, हा माझा फायदा, कारण मी कायम कचरली बसायची, कारण की मला धावताच येत नव्हतं, त्याच्यामुळे मी शेवटी आउट होणार कायमच. ओके, सो हा म्हणजे ज्या गोष्टीपासून मी माझा मार्गच वेगळा होता कायम. इतरांपेक्षा थोडासा माझा मार्ग कदाचित तिथूनच वेगळा सुरू झाला. आणि मग हळूहळू वाढ होतच होती, वाढ छानच चालली होती. काय सुरू हळूहळू चालायलाही लागली. 5वी 6वी नंतर मी बोलतात ना आपल्याला सपोर्ट खूप गरजेचा असतो, आणि खरंच माझ्या आई वडिलांनी सपोर्ट दिला. कारण जेव्हा मी चालू शकत नव्हती, साधारण 5वी 6वी पर्यंत चालू शकत नाही, तरी माझ्या शिक्षणात त्यांनी मात्र खंड पडू दिला नाही. माझी मम्मी मला उचलून रोज शाळेत घेऊन जायची आणि तिथूनच मला घरी आणून सोडायची. त्यांनी माझ्या शिक्षणात कधीच खंड नाही पडू दिला. पण माझे आई वडील काही इतके सुशिक्षित शिकलेले नाही आहेत. साधारण ते माझ्या आई वडिलांना तर पहिली पण झाली नसेल, शाळाचा दरवाजाही बघितला नाही, पण शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळलं. मला धावता येत नव्हतं, मला खेळता येत नव्हतं, काहीच जमायचं नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट मला खूप जवळची झाली, ती म्हणजे पुस्तकं. पुस्तकांनी मला खूप जवळ केलं. पुस्तक खूप चांगले मित्र असतात, त्यांच्यासारखं मित्र या जगात कोण नाही. त्यांनी मला कायम जवळ केलं आणि वाचन मला इतकं आवडायला लागलं की शाळा सुरू व्हायच्या आधी आदल्या वर्षीची पुस्तकं मला मिळून जायची. जे मोठी मुलं असतात त्यांची पुस्तकं मला मिळायची. मे मध्ये सगळी पुस्तकं मी वाचून काढायची. सगळे शिक्षक सगळे खेळायचे, मला खेळता येत नाही आणि पुस्तकं मला, मग शाळा सुरू झाली की ते छान माझं जुळून यायचं सगळ्या गोष्टी. पण आता जसजशी पुढे जात होते तसं मग मी कॉलेज लाईफमध्ये आली. कॉलेज लाईफमध्ये करत असताना मग वेगवेगळ्या संस्थांशी माझी ओळख झाली, वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करायला लागली. स्पेशली महिलांसोबत काम करायला लागली. माझं सुरुवात मी ठरवलं होतं की महिलांसोबत काम करायचं, मुली बालकांसोबत मला काम करायचं, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारावर मला काम करायचं, लैंगिक शोषणावर मला काम करायचंय, हे मी ठरवलं साधारण वयाच्या 16-17व्या वर्षी. आणि आपण एखादी गोष्ट मनापासून ठरवतो ना, तर शाहरुख खानचा डायलॉग आहे, हम कितनी भी कोशिश कर लो, हम जिस चीज को अगर हम शिद्दत से चाहते हैं ना, पूरी कायनात कोशिश करती है हमें उसे मिलाने की. तसंच काहीच झालं. मला समोरून वेगवेगळ्या संस्थेमधून जॉबसाठी ऑफर आले, काम सुरू केलं. मी महिलांसोबत स्पेशली ज्या भागात मी जन्मली तशा झोपडपट्टी भागात लैंगिक शोषणावर मी काम करायला सुरू केलं. BMC शाळेमध्ये सुरू केलं. आणि मग हळूहळू मी मुंबई भागातच काम करत होती आणि मग हळूहळू माझी ओळख हेल्पिंग हँड या संस्थेशी झाली.
समीर चव्हाणची साधारण 2018 साली. या 18 साली मी भेट घेतली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की प्रियंका तू मुंबईत काम करतेस ना, मुंबईत तेवढी गरज नाहीये, जिथे गरज आहे ना तिथे तू चल माझ्यासोबत. आणि मी गेली त्याच्यासोबत पाड्यावर, आदिवासी पाड्यांवर आश्रमशाळांमध्ये. तिथे पाहिलं मी, तेव्हा संस्थेमध्ये त्याचं काम चालूच होतं, मी पाहत होती काम करतायत, मला ऑब्झर्व करायला लागली. तिथे मग कळलं खरी गरज इथे आहे, कारण की इथे महिला माती वगैरे पर्यंत पोहोचले अजून आहे. पॅड तर लांबचीच गोष्ट, आपल्याला पॅडला सुरुवात करायची इथं, तिथे काम करणं गरजेचं आहे. मुलींसोबत काम करायला लागली तेव्हा मुलींच्या बऱ्याचशा गोष्टी मला समजायला लागल्या. कारण मी खूप नशीबवान समजते स्वतःला, माझी उंची नाही वाढली. आता सगळ्यात मोठा माझा फायदा झाला आहे ना तो म्हणजे माझी उंची. जेव्हा मी शाळांमध्ये जाते, मी मुलींशी बोलते, तेव्हा त्या मुलींना कधी असं वाटतच नाही कोणतरी मोठी बाई आली, कोणती मोठी व्यक्ती आली आहे. त्यांना काय एकच वाटतं की आमच्यातली आमची ताई आहे, सेम आहे, आमच्यासारखीच आहे. ते बोलते असतात माझ्याशी मोकळे करतात. आणि हेच काम मी सुरू केलं होतं. त्या भागामध्ये बऱ्याचशा गोष्टी मला समजल्या. माझ्याकडे आधीच चिठ्ठ्या आहेत, बऱ्याचशा मुलींनी मला असं सांगितलं मेरे पापा चलला आहे. मी ते सांगत नाही, त्यांच्या वैयक्तिक आहे, पण तिथे आम्ही पोहोचलो त्या कामामध्ये. पण एक गोष्ट मला काय खटकत होती, मी मुलींना सांगायची जे काही होतंय ना तुमच्यासोबत तुम्ही बोला. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुमच्यासोबत मदत मिळणार नाही, तुम्हाला काही होणार नाही. हे मी सांगत होती सगळ्यांना. पण प्रॉब्लेम माझा इथे हा होत होता ना की लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कडवे पाषाण, अशी गत माझी झाली होती. कारण ह्या फील्ड मी का निवडला, हेच का निवडलं, या क्षेत्रात मला का यायचंय. कारण जेव्हा माझी वाढ होत होती, साधारण 11, 12, 13व्या वर्षी जेव्हा माझी वाढ होती, शरीराने होत होती, पण एक अशी गोष्ट होती माझ्या आयुष्यात की जी मला हादरवून सोडलेली. ती म्हणजे मी म्हणू शकते लैंगिक अत्याचार, असं म्हणू शकते. मी आता त्याला जास्त रेंगाळत नाही, चवळत नाही, कारण की आता त्याच्या खूप पुढे मी आलेली आहे, त्याला मागे टाकतो. पण त्या गोष्टींमुळे म्हणजे अगदी जवळच्या व्यक्तीमुळेच ह्या सगळ्या गोष्टी मला झाल्या. आई वडिलांना सांगणं खूप भीतीदायक होतं. आणि ज्या व्यक्तींना विश्वास आणि ज्या व्यक्तींना सांगायचंय, मी काय मुलीला सांगते, अशा व्यक्तींना सांगा जे विश्वासू आहेत. एखाद्या व्यक्तीने नाही मदत केली, दुसऱ्या व्यक्तींकडे जा, पण मदत नक्की घ्या, थांबू नका. कारण मीही तिथे प्रयत्न केला होता, मलाही शाळांमध्ये सांगितलं असं काही असेल तर विश्वासू व्यक्तीला नक्की सांगा. मी सांगितलं एखाद्या विश्वासू व्यक्तीला, पण मला त्याचं उलटं ज्ञान मिळालं. मला सांगण्यात आलं की हे सगळं जर तू घरी सांगितलं तर काय होईल, आईला त्रास होणार, बाबांना त्रास होईल, आणि ती खूपच जवळची आहे. आणि या भीतीपोटी मग मी ते सहन करत गेली साधारण 4-5 वर्ष. सो या सगळ्यातून जाताना आणि साधारण कॉलेजमध्ये येईपर्यंत 11वी 12वी पर्यंत त्या गोष्टी मी झेलत होते. आणि मग एक ठरवलं की मला घरात राहायचं नाही आहे, मला बाहेरच राहायचं आहे. मी घरात राहीन तितकं मला ते त्रास देईल, बेटर बाहेर राहा. मग मी बाहेर राहायला लागली, वेगवेगळ्या संस्थांना भेटायला लागली, वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागली, वेगवेगळ्या मुलींसोबत काम करायला लागली. हे सगळं त्यामुळे कदाचित असेल. म्हणजे आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतात ना त्याला काही ना काही कारण असतं. कदाचित ते झालं नसतं तर मी आज तुमच्या समोर नसते, असंही आहे कदाचित. सो पण घरी जात नव्हती, पण घरच्यांना एक टेन्शन असतं ना, एवढा लेट मुलगी का नाही बाहेर जात आहे, माहिती पडलं पाहिजे. तर एकच वेगवेगळी पथनाट्य किंवा नाटक, एकांकिका, वेगवेगळी कार्यक्रम, अभ्यास पण करायची, या सगळ्या गोष्टी बिझी करून घेतलं. आणि घरात जेव्हा ट्रॉफी, सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टी यायला लागला, घरच्यांनाही विश्वास बसायला लागला. माझी मुलगी बाहेर वाया नाही जाते, वाया जाणं खूप भीती असतं आईवडिलांसाठी. खूप छान काम करते. आणि यामुळेच मी वेगवेगळ्या संस्थांना भेटली आणि यामुळेच मी हेल्पिंग हँड्सला भेटू शकले. मी हेल्पिंग हँडमध्ये का जॉईन झाली, कारण मी ज्या काही संस्थांमध्ये काम करत होती ना तिथे साधारण मी जॉब करत होती, नोकरी करत होती, मला इन्कम मिळत होती चांगली, आणि चांगली इन्कम मिळत होती, कमी पण नाही. पण इथे जेव्हा मी आली हेल्पिंग हँड्समध्ये तेव्हा एक गोष्ट मला दिसली. आणि तुम्ही संस्थांमध्ये काम करा, तुम्ही कुठेही काम करा, पॉलिटिक्स बघायला मिळतं, सगळीकडे असतं. आणि जिथे आपण जॉब करतो, नोकरी करतो, तिथे पॉलिटिक्स असतंच, किती नाही म्हटलं तरी. सो वेगवेगळ्या संस्थांमध्ये जेव्हा सॅलरी बेस काम करत होती तेव्हा ते मलाही अनुभव येत होते, त्यातून मीही जात होते. पण इथे आल्यावर इथे मला एक गोष्ट कळली, इथे काम करणारे प्रत्येक व्यक्ती स्वतःची नोकरी
स्वतःचं घर सांभाळत आहेत आणि स्वतः मिळवलेल्या पैशातून संस्था चालवत आहेत आणि त्या लोकांसाठी काम करत आहेत. हे मला खूप वेगळं वाटलं. ते बोलले हे पैशांसाठी काम नाही करत आहे, ही माणसं पैशांसाठी नाही करत आहे, हे मनापासून काम करत आहे. माझी एक इच्छा होती की मी एक स्वतःची संस्था ओपन करावी, स्वतःचं काहीतरी करावं. पण नंतर विचार आलं भरपूर संस्था आहेत, भरपूर संस्था काम करत आहेत, त्यात एक नवीन मला जन्माला नाही घालायचं. जे आहे ना, जे छोटंसं आहे त्यातच आपण काम करू, कदाचित त्याला आपण मोठं बनवण्याचा प्रयत्न करूया. आणि मी हेल्पिंग हँडमध्ये जॉईन झाली कारण इथे मनापासून काम करणारी व्यक्ती मला जास्त दिसली आणि या सगळ्या व्यक्तींमुळे माझी प्रगती अशीच होत गेली. म्हणजे फक्त त्या लोकांची प्रगती नाही तर त्याचसोबत मीही पुढे जात गेली, त्या लोकांना अनुभवायला लागली. सो हे काम चालू होतं संस्थेसोबत. मी सांगत होती मुलींना सांगा, बोला, हे करा, पण माझं मन मला खात होतं कारण माझ्यासोबत जेव्हा ते सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हा मी काय केलं, मी शांत राहिले. मी नाही कोणाला काही बोलली, मी कोणाला काहीच सांगितलं नाही. मग माझा काय हक्क आहे किंवा मी कशा पद्धतीने मी काय बोलू ना मुलींना की तुम्ही बोला, आधी स्वतः बोलायला शिक. आणि या सगळ्यामुळे, या सगळ्या विचारातून आणि मनापासून एखादं काम करतो तेव्हा आपल्याला आणि आपण पटत नसेल ना तर आपण त्रास होतो आपल्याला. ते झालं, मी भयंकर डिप्रेशनमध्ये आणि त्या गोष्टींचा त्रास नाही म्हटलं तर आजही नावही काढलं तरी मला एकांत लागतो. मी स्वतःला सावरण्यात मला कितीतरी वेळ जातो. माझ्यासोबत माणसं आहेत म्हणून मी पुन्हा उभी राहू शकते, प्रत्येकासोबत ते नसतात. सो या सगळ्यामधून मी इतकी डिप्रेशन, म्हणजे डिप्रेशन काय असतं हे मला नका विचारू, मी त्यालाच विचारा कारण मला झेलणारी माझी संस्था आहे. म्हणजे संस्थेतल्या माणसांनी मला वाऱ्यावर नाही टाकलं तर त्यांना कळलं की नॉर्मल माझं बिहेवियर खूप बदललं होतं. डिप्रेशनमध्ये असतात ते खूप चेंज, नॉर्मल सिच्युएशनमधून खूप अचानक बदलतात. माझंही तेच होत होतं, सडनली रागवणं, कोणाशी स्वतःला रूममध्ये बंद करणं, बाथरूममध्ये लॉक करून ठेवणं, फिनाईल काय पण हातात येईल ते घेणं. आणि मला माझ्या आयुष्यातले 1 ते 1.5 वर्ष मला स्वतःला नाही आठवत मी काय काय केलं. मला सगळेजण सांगतात प्रियंका तू असं असं करायचीस, तुला माहिती आहे का? हो का? पण नाही आठवत. अशा परिस्थितीत मी होती, पण अशा परिस्थितीत असतानाही मी त्यातून बाहेर निघू शकली. ते केवळ आणि केवळ माझ्यासोबत असणारे समीर, माझी संस्था, माझी टीम आणि त्याची फॅमिली. असं म्हणतात ना की नाही कोणीही सोबत असतात, प्रत्येक व्यक्तीच्या सोबत कोणतंही असलं की बरोबर होतात. माझ्यासोबत तो आणि त्याचा परिवार अशा पद्धतीने उभे होते की मी त्यातून बाहेर येऊ शकली आणि आज तुमच्यासमोर बोलते आहे. मला कळत नाही आता मी कसा थँक्स बोलू आणि कशी, कारण की मी आज थोडीशी लवलवते. मागच्या वेळेस मी बिंदास बोलू शकली होती कारण माझी एक थोडीशी बोलतात ना मला जमत नाही. जे व्यक्ती मला घडवतात, ज्या व्यक्ती माझ्यासोबत, जे व्यक्ती मला बळ देतात त्यांच्यासमोर मला बोलता येत नाही आणि माझी बोलणी वळते. म्हणून आज माझी थोडीशी बोलणी वळली. मी त्याला विनंती केलेली माझ्या मागे बसता अशी कंडिशन आहे माझी. तर असंच झालं माझ्यासोबत. या सगळ्यातून म्हणजे माझी परिस्थिती इतकी हाय लेवल, त्यांनी मला डॉक्टर, आपल्या डोंबिवलीचे सगळ्यात मोठे मानसोपचार तज्ज्ञ विजय चिंचोळे यांच्याकडे त्यांनी मला नेलं. माझी ट्रीटमेंट 1.5 वर्ष त्यांनी सुरू ठेवली. या ट्रीटमेंट, औषधं, सगळं काही या सगळ्यामधून शेवटी पण व्हायचं ते होतंच, ते मी केलंच शेवटी एके दिवशी. आणि हे होतं, मी कोणाला तोपर्यंत ह्या सगळ्यांना सांगितलं नव्हतं की माझ्यासोबत काय चाललंय, काय घडलंय किंवा काहीच सांगितलं नव्हतं. त्यांना अंदाज आलेला तिच्यासोबत व्यवस्थित नाहीये. आणि एके दिवशी शेवटी डॉक्टरांची ट्रीटमेंट, डॉक्टरांनाही सांगायची काय नाही झालं सर, मला कळत नाही काय होतं वगैरे. पण तो दिवस मला नक्की आठवतं ज्या दिवशी मी एक गोष्ट केली ती म्हणजे साधारण 1 वर्ष झालं मी डॉक्टरांच्या संपर्कात होती आणि अचानक एका दिवशी डॉक्टरांनी बोलतो प्रियंका हे तुझं डिप्रेशनला सिव्हिअर डिप्रेशन आहे आणि हे साधं नाहीये, तुझं नक्कीच काहीतरी झालेलं आहे, काहीतरी घडलेलं आहे आणि ते तू मडक्यामध्ये भरून आता तुझं ते मडकं वाहायला लागलेलं आहे, तू सांगशील तरच मी तुझ्यावर उपचार करू शकते. तिथेही मी डॉक्टरांना एकच सांगितलं काय नाही झालंय, नॉर्मल, मला असं काही नाही. पण घरी आल्यानंतर मला थोडंसं दुःख झालं, माझ्याच डॉक्टरांना मी खोटं कशी बोलू शकते.
जोपर्यंत मी खरं नाही सांगणार तो करू शकणार तोपर्यंत मी बरी पण नाही होणार, ही गोष्ट नक्की आठवते. मी त्या क्षणी घरी येऊन पुन्हा डॉक्टरांना फोन केला, सगळ्या गोष्टी सांगितल्या. सर असं असं झालेलं आहे, माझ्या तर म्हणजे किशोरवयीन असताना या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या. मी त्यांनी म्हणजे ते डोक्यातून माझ्या जात नाही आहे आणि कदाचित त्यामुळेच हा त्रास होतोय. डॉक्टर बोलले उद्या माझ्या क्लिनिकमध्ये ये, आपण भेट, आपण बोलूया. बोलली ओके. मग फोन ठेवून मी औषधं खायला गेली आणि प्रचंड डोक्याची सगळी औषधं होती, झोपेची औषधं होती, भयंकर हाय लेवलची होती. औषधं खायला गेली. मला नाही माहीत हे कसं घडलं, का घडलं. मी आधी एक आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात ना त्यातून आपण आपले निर्णय, आपले विचार नक्की बदलतात. मी गोष्टी लोकांना खूप दोष द्यायची. जे आत्महत्या करतात ना त्यांना मी खूप दोष द्यायचे, काय आत्महत्या करतात, त्यांना काय अक्कल नसते का, काय काम म्हणजे अक्कल नाही काढत. पण असं वाटतं की सगळं सोडून का तुम्ही आत्महत्या करतात, कळत कसं नाही, एवढं छान जगले असं वाटायचं. पण त्या दिवशी मी तेच केलं. औषधं खायला घेतली, सगळी औषधं घेतली. 30-40 औषधं होती माझ्याकडे. रोज खायची थोडी म्हणजे 7-8 औषधं रोज असा बंच होता माझ्याकडे औषधांचा. ती सगळी 30-40 औषधं घेतली एकत्र आणि तोंडात टाकली. आणि खाल्ल्यानंतर मला रिअलाइज झालं हे मी काय करून बसले. मी तात्काळच मेसेज केला समीरला, रात्री 10 वाजता मेसेज केला, समीर मी औषधं खाऊन बसली आहे, मला मरायचं नाहीये पण मला वाचव प्लीज. हा मेसेज केला, कदाचित आजही सेव्ह असेल. रात्री 10 वाजता तो माणूस त्याचं घर जेवत बसत होता, काय करत होता मला काही माहिती नाही, पण तो घर सोडून माझ्याकडे आला आणि मला दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरांनी सांगितलं 40% BP आहे, पूर्ण आम्ही काही शाश्वती देत नाही हिला जगण्याची, आमची काही शाश्वती नाही. मी ICU मध्ये होते, ICCU मध्ये होती. आणि तो तात्काळ पळून आला, त्याची पूर्ण फॅमिलीही मला सपोर्ट करत होती. आणि सडनली मग मी सकाळी मला होश आला. डॉक्टरांनी सांगितलं की जगणार नाही, पण मी एवढ्या लवकर मरणाऱ्यातली पण नाही आहे. त्यांनी हे माझं नवीन जन्म आहे, फिरूनी नवीन जन्मलेलं मी, माझी एक कथा आहे छोटीशी. कदाचित हा माझा नवराच जन्म आहे. कारण त्या दिवशी जर मी तो मेसेज केला नसता, ठीक आहे मी मेसेज केला, पण त्यांनी वाचून इग्नोर केला असता तर कदाचित आज मी तुमच्या समोर नसती. त्या क्षणी माझं काही झालं होतं. पण माझ्या प्रत्येक वाक्याला, माझ्या मेसेजला, कारण डिप्रेशनमध्ये माणूस काय लिहितो, काय बोलतो, काय बनवतो ना, एका पॉईंट नंतर असं वाटतं ना हे पुन्हा तेच बोलतो आहे, कशाला लक्ष द्यायचं असं वाटतं. तसं त्यांनी नाही केलं आणि हे प्रत्येकासोबत तो करत असतो. जेव्हा त्याला वाटतं की हा व्यक्ती त्रासामध्ये आहे तेव्हा तो त्या व्यक्तीच्या सोबत उभा असतो आणि म्हणून मी आज तुमच्या समोर आहे. सो हे सगळं झालं आणि सडनली मी वाचली तेव्हा डॉक्टर आले आणि डॉक्टरांचं वाक्य झालं करून मला सारखं आता नव्याने सुरू कर, आता हा एंड आहे तुझा, इथे एंड झालेला आहे तुझा. ओके. आणि मग आल्यानंतरही एक वाक्य मला अजून म्हणजे मला आठवतं, जेव्हा मला सकाळी होश आला, पूर्ण होश आला आणि मी उठून बसली आणि एक वाक्य, समीर नाही आला ना, माहिती होतं तो येणार पण नाही असंच वाटतं माझ्यासोबत. मग मला गौरी आमची टीममेट आहे, मग मला गौरी सांगते नाही ग रात्रभर तो इकडेच होता, आता तो ना अंघोळीला गेलेला आहे. सो हे बोलतात नाही, नातं खूप छान बिल्ड झालं. एक मित्र मैत्रीण, माझा वडील, माझा भाऊ, वॉट एव्हर जे नातं माझं बिल्ड झालं त्याच्यामुळे मी आज पुढे येत गेली. आणि मग मी मात्र तेव्हा मला गौरी, समीर सगळ्यांनी समोर बसवलं, प्रियंका तुला जे काही वाटत होतं तू सांगितलं असतं तर कदाचित आपण काहीतरी केलं असतं, मदत केली असती, पण ठीक आहे. पण जे झालं त्याला आता मागे टाकायचंय. हे केलंस ना, तिथपर्यंत आलीस ना, काय मिळालं ठीक आहे, समज ते सगळं तुझ्यासोबत झालं, तिथे तू मेलीस, तुझा मृत्यू झालेला आहे, आता हा तुझा नवीन जन्म आहे, नव्याने सुरू कर. आणि जी मी सुरू केली ती आज तुमच्या समोर आहे. ते मॅडम जेव्हा वाचत होत्या, ते पुरस्कार जेव्हा वाचत होता तेव्हा मलाही प्रश्न पडतो मी आहे का असं मलाही प्रश्न पडतो. नंतर कळतं या सगळ्या गोष्टी घ्यायला मग गेली आहे मी. सो मग मी महिलांसोबत काम करायला लागली आणि आता मात्र कॉन्फिडेंटली सांगू शकते की तुम्ही बोला, मदत घ्या. कारण मी बोलली, मी मदत घेतली, माझ्या बाजूला 4 माणसं उभी राहिली. मी सांगितलं नाही, मी बोलली नाही, मला त्रास झाला. सो जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, तुम्ही सांगणार नाही,
तुम्हाला त्रास होत राहील आणि तुम्ही यातून बाहेर नाही पडणार. आणि मग आज मी महिलांसोबत मासिक पाळीवर काम करायला सुरू, कारण एक गोष्ट कळली, जेव्हा सेक्सवर माझी इच्छा आहे, मी सेक्सवर काम करते आणि माझी इच्छा आहे की सेक्स ही गोष्ट, जसं आपण मला तहान लागली, मला भूक लागली, पाणी पाहिजे, तसंच सेक्स हे गोष्ट निदान बाहेर आपण न घाबरता किंवा कोणताही न विचार करता बोलणं गरजेचं आहे. कारण सेक्स एज्युकेशन नसल्यामुळे सगळ्या गोष्टी घडत आहेत. या गोष्टींवर अभ्यास केल्यावर मला कळलं की बाबा ज्या गोष्टी माझ्यासोबत घडत होत्या, तो व्यक्ती जो होता तोही, त्याला सेक्स एज्युकेशन नव्हतं, त्याला त्याबद्दल लैंगिक विषयी जागृती नव्हती, त्याच्यामुळे त्याच्यात होणारे बदल त्याला समजत नव्हते आणि ते बदल त्याला समजत नव्हते, त्याचा परिणाम दुसऱ्या व्यक्तीवर झाला. तर ते परिणाम, त्या सगळ्या गोष्टी जर माहिती असतील तर माणूस एक समाजशील प्राणी नक्की बनू शकतो. सो या सगळ्या गोष्टी आता मी करायला लागली. सेक्स एज्युकेशनवर काम करताना एक गोष्ट समजली, या आपल्याला खाली उतरायचंय, आपल्याला चढायचं नसतं. समाजकार्यात आपल्याला पायरी चढायची नसते, पायरी उतरायची असते. जेव्हा आपण जितके खोल जातो तेव्हा गोष्टी समजतात. मग कळलं सेक्स या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मासिक पाळी. इथूनच भेदभावाला सुरुवात होते, इथूनच सगळ्या गोष्टी सुरू होतात. मग मी काम करायला सुरू केलं मासिक पाळीवर आणि तिथे तर अवस्था बघितलीच होती. पाळीमध्ये तर कशी अवस्था होती पाड्यांवर. मग ह्या कामावर सुरू केलं आणि आतापर्यंत मी साधारण म्हणजे मला आठवत नाही, गेल्या वर्षीचाच फक्त मी 2022चाच फक्त सांगते की साधारण 30,000 बायकांपर्यंत मी एका वर्षात पोहोचलेली आहे. एका वर्षाचं सांगते आणि मी गेली 10 वर्ष इथे काम करते आहे, या क्षेत्रात काम करते आहे. सो माझा काउंटही मला माहिती नाही, काहीच नाही माहिती. कारण एक गोष्ट आहे डॉक्युमेंटेशन. कोणतं गोष्ट मी सांगते ना, आता मी 30,000 गेल्या वर्षात नाही चालून दे. डॉक्युमेंटेशन मी डॉक्युमेंटेशनला खूप घाणेरडी आहे. मग मला नाही जमत ते सगळं. काम करायला सांगा, बायकांशी बोलायचंय सांगा, काय संवाद साधायचा ते सांगा, सगळी गोष्टी मी करेन. पण डॉक्युमेंट करायचं सांगितलं की माझी बोबडी वळते, तिथे काहीच होत नाही माझं. पण आपण जेव्हा चांगलं काम करतो, जेव्हा आपण मनापासून काम करतो ना, तेव्हा आपल्या बाजूला चांगली माणसं कायम उभी असतात, कायम कायम कायम. आणि माझ्यासोबतही ते झालं. माझं सगळं म्हणजे आता मला तर वाईट वाटतं, मला लोक फोन नाही करत, समीरला फोन करतात आणि म्हणतात प्रियांकाचा पी आहे का. मी खूप आनंदाने बोलते, हो माझा पी एक मॅनेजर आहे गव्हर्नमेंट कंपनीमध्ये काम करणारा. सो माझं सगळं डॉक्युमेंटेशन, माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या मेन्शन करून जपून मी किती बायकांपर्यंत पोहोचली आहे, किती लोकांना काय काम केलं आहे. 10 लाखपर्यंत मी सॅनिटरी पॅड डिस्ट्रीब्यूट केले. आणि अगेन सांगते, मी नाही केलं आहे. माणसाने व्यक्तिपूजक बनू नये, कार्यपूजक बनावं. मी संस्थेमध्ये आली, संस्थेचं कार्य बघून. पण म्हणतात एखादी व्यक्ती लागते, मी तिथपर्यंत नाही किंवा मी ती ग्रेट खरंच नाही, मला नाही जमत ते बोलायला. पण आपल्या सोबत जी माणसं असतात त्यांच्यामुळे आपणही घडत असतो. जेव्हा आपण निस्वार्थ एखादं काम करतो ना, तेव्हा ते आपली निस्वार्थ वृत्ती लोकांनाही दिसते आणि लोकच आपल्याला मग पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे सुप्रिया मॅडम. आज साधारण आमचा नवरात्राचा कार्यक्रम होता आणि नवरात्राच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला स्टेजवर पाहिलं आणि डिप्रेशनमधून नुकतीच बाहेर पडली होती. आणि या सगळ्या गोष्टी नुकत्याच होऊन तेव्हा त्यांनी मला सगळ्यांनी सांगितलं, प्रियंका जे काही तुझ्यासोबत घडलं ना त्यात तुझी चूक आहे का. माझी चूक मुळीच नाहीये. जो व्यक्ती आहे ओके, सो तू जोपर्यंत तू बोलणार नाही, घाबरणार नाही, बोलताना घाबरणार नाही, तुझी चूक नाहीये, तर या गोष्टी सांग, या मांड. तुझ्यासारख्या अनेक मुली आहेत ना, त्यांना नक्की बळ मिळेल यातून बाहेर पडायला. तर ही बाहेर पडते ना तर मीही पडू शकेन. सो त्यामुळे मी त्यावेळेस पहिल्यांदा सगळ्यांसमोर गोष्ट मांडली की मी या सगळ्यातून कशी बाहेर पडली. आणि त्या कार्यक्रमात सुप्रिया मॅडम होत्या आणि सडनली एके दिवशी मला मॅडमचा फोन आला, महाराष्ट्र टाइम्समध्ये मी तुझी स्टोरी लिहिलेली आहे, वाचशील का. सो तिथून माझी ओळख झाली सुप्रिया मॅडमशी आणि माझा पहिला लेख सुप्रिया मॅडमनी लिहिला महाराष्ट्र टाइम्समध्ये आणि तिथून मग लोकमत वगैरे पर्यंत पोहोचलेली आहे. तो सुरुवात मॅडम
जितकी पायरी खाली मी सांगितलं ना, मी पायरी खाली उतरते पण मला पायरी वर चढवणारी माणसं माझ्या मागे कायम आहे, जे मला माझ्या जीवनात कायम वर चढवण्याचा प्रयत्न करतात. आणि या सगळ्या गोष्टीमुळे डॉक्युमेंटेशनचं इतकं बारीक काम केलं समीरने, टीमने. आणि सडनली कोरोना काळामध्ये सडनली मला माझ्या घरी एक कुरिअर आलं आणि कुरिअर आल्यानंतर ओपन करून बघितलं तर डॉक्टर प्रियांका कांबळे असं लिहिलं होतं. आणि मी हे काय आहे तेव्हा मला कळलं की गेल्या 10 वर्षात मी जे काही काम केलं आहे त्याची संपूर्ण थिसिस म्हणजे ह्युमन राईट एका अवॉर्डमध्ये ह्युमन राईट्स थ्रू मला बोलवण्यात आलेलं. तिथे मला माझं सिलेक्शन झालं होतं आणि ते सिलेक्शन नंतर पूर्ण आपल्या कामाचे थिसिस पाठवणं गरजेचं होतं. माझ्या 10 वर्षाची कार्याची नोंद समीरने पूर्णपणे बारीक करून ठेवली होती आणि ते तिथे पाठवल्यानंतर मला त्यांच्या थ्रू मानद डॉक्टरेट देण्यात आली. सो हे सगळ्या गोष्टी माणूस कधी एकटा पुढे जात नाही, माणसाला सोबत लागते. आपण समाजशील आहोत, सोबत लागते. पण आपण मनापासून काम करत असेल किंवा आपल्या मनात जिद्द असेल ना तो पूरी कायनात हमें उसे मिलाने की कोशिश करती है. सो हेच माझ्यासोबत होतं आहे. मी माझे रडगाणे वगैरे मला गायला आता आवडत नाही कारण मी जे काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टींमुळेच माझ्यासोबत खूप छान गोष्टी घडत आहेत. सो ज्या वाईट गोष्टी आहेत ना त्या सगळ्यात बसण्यापेक्षा ज्या छान आहेत त्या गोष्टी आपल्याला मांडणं जास्त गरजेचं आहे कारण की शेवटी आपल्याला काम करणं जास्त गरजेचं आहे. साधारण हे 10 लाख सॅनिटरी पॅड साधारण गेल्या वर्षात आमचे 500 आत्ता आम्ही 1000 सेशन सत्र मासिक पाळीचे 1000 सत्र झाला ते आम्ही छान सेलिब्रेट केलेलं आहे. मला आत्ताच कुठून मिळालं गिनीज बुक जी संस्था आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याची ॲफिलरी आहे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. त्यांच्याकडनं तिला वर्ल्ड रेकॉर्डचा किताब आत्ताच गेल्या दिवस महिन्यात मिळाला. 1000 सेशन्स आणि 20 लाख पॅड डिस्ट्रीब्यूट केल्या. कळलं माझं डॉक्युमेंटेशन तुम्हाला. काम सांगा मला ते मी नक्की कुठेही बोलवा कुठेही पाड्यावर जा उन्हात आलात जा आय एम देअर. पण मांडणी कर बोलले की मी नाही आहे त्यामध्ये असं होतं. पण प्रयत्न करते करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असे व्यक्ती नसतात. त्याच्यामुळे स्वतःला कधी स्वतःला स्टॅब्लिश करणं गरजेचं आहे, स्वतःला उभं राहणं गरजेचं आहे. सो मी खूप थँकफुल आहे. मी त्या वेळेस मेली आहे तिथे माझं संपलं. पण मी या जीवनाला खूप थँकफुल आहे की माझ्याकडे खूप चांगली माणसं आहेत, खूप चांगले. आणि त्यांच्यामुळे आता त्या लोकमतपासून महाराष्ट्र टाइमपासून लोकमत सगळ्या ज्या व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे तिथून मी आता मॅडमच्या लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि हा खूप मोठा प्रवास आहे आणि खूप लांब प्रवास आहे. तुमच्याजवळ मांडण्याचा प्रयत्न केला तर मनपूर्वक आभार तुमच्या सगळ्यांचे की तुम्ही सगळे शेवटपर्यंत बसून राहिलात. कारण ती बसण्याची ताकद पण असणं गरजेचं आहे समोरच्या व्यक्तीला ऐकण्याची. तर ती तुम्ही सगळ्यांनी मनपूर्वक ऐकलात त्याच्यामुळे तुमचे मनपूर्वक आभार. आणि मी या स्टेजवर खरंच मनपूर्वक आभार आहेत ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी आणि उभं केलं. कारण मी एकटी उभी राहिली नाहीये, मला खरंच उभं केलं आहे. पण हो मी पडणार नाही. आता पाय वाकडे असले तरीही मी पडणार नाही कारण मी माझ्या पायाला आता मॅनेज करू शकते. कसं उभं राहिलं पाहिजे हे नक्की शिकलेली आहे. त्यातून आपल्याला कसं मांडता आलं पाहिजे आहे त्यातून आपल्याला आपण व्यवस्थित करू शकतो सगळ्या गोष्टी. सो मी आता पडणार तर नक्कीच नाही आहे आणि हलणार पण नाही आहे जास्त. खूप खूप आभार ज्यांनी मला घडवलं. मी या स्टेजवर खरंच बोलते की समीर सूर्यकांत चव्हाण तुमचे मनपूर्वक आभार. मला माहिती नाही मी आयुष्यात काय पुण्य केलं आहे. पाप पुण्यांच्या गोष्टी मी जास्त करत नाही. आपलं कार्यच आपलं पुण्य असतं आणि आपण आपलं कार्य करत राहिलं तर आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही हा कायम विचार केला. आणि जो विचार मी केला तो खरा विचार केला की सगळं या सगळ्या व्यक्तींमुळे मला पटतो. मी सुप्रियाताईंचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी बोलतात ना तुम्हाला वाटत असेल ना की खूप ग्रेट व्यक्ती आहे, खूप ग्रेट व्यक्तिमत्व आहे.
मला ही भावना आहे. सगळ्याच गोष्टी नाही होत की छान 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 नाही, माझ्याकडे ही भावना आहेत. आणि कधी कधी भावनेच्या आवारात मलाही कधीतरी रडावंसही वाटतं, कधीतरी एकांत हवे असतो. कधी कधी असं वाटतं, हे मला सांगते मी खरं, की मला कसं कधीतरी वाटतं की हा व्यक्ती कोण आहे जो मला एवढी मदत करतोय किंवा का मला सपोर्ट करतो आणि मी काय करू. कायम एक वाटतं की एखादी व्यक्ती आपल्यासाठी काही करत असतात. मी त्याला विचारलेलं मला एवढं का बोलतोय तो, तेव्हा त्याने एकदा मला एक गोष्ट सांगितलेली, मला एक मुलगी पाहिजे होती पण नाही झाली. मला एक मुलगी पाहिजे होती पण नाही, पण ठीक आहे. पण नंतर एक गोष्ट मी अजून सांगते की मी फक्त एकटी नाहीये. तो जे मी बोलते समीर चव्हाण माझ्यासाठी खूप केलं आहे, पण मी नंतर ऑब्झर्व करते त्यांनी फक्त माझ्या एकटीसाठी नाही केलंय. जेवढी थोडी त्याच्यासमोर हात पसरतो तो काम त्याला द्यायला मोकळा होतो. सो मी सुरुवातीला सांगितलं की कोणतीही व्यक्ती जेव्हा डिप्रेशनमध्ये दिसतात तेव्हा त्यांची संपर्क साधणं, संवाद साधणं, त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रचंड प्रयत्नशील असणं. आणि त्यामुळे त्यातूनच मीही त्यातलीच एक आहे. कदाचित त्यांनी माझ्यातलं तेज, मी माहिती नाही पण माझ्यातलं तेज, माझ्यातलं काम नक्की ओळखलं असेल आणि त्याच्यामुळे तिथे जरा जास्त मेहनत दिली. कारण कदाचित त्याला माहीत असेल की हिला थोडंसं बळ दिलं तर ही छान भरारी गाठू शकते, तिला बळ देण्याची गरज आहे जास्त. त्यामुळे त्याची खूप, आणि या सगळ्यात तो मला इतका वेळ देतो. बरेच जण बरेच काय काय विचार करतात, खूप छान विचार करतात. खूप छान म्हणजे छान हा टोमणा आहे, खूप छान विचार करतात. खूप छान विचार करतात. आणि ह्याचाच एक विचार माझ्या काय मनात आला की त्याचा परिवार माझ्याबद्दल काय विचार करतो. तेव्हा मी घरच्यांशी एकदा बोलली होती की माझा मी खूप करतो, तुम्हाला काय नाही. तेव्हा तेही मला एक वाक्य सांगितलं. स्पेशली मी त्याच्या वाईफबद्दल सांगेन. त्याची वाईफ आहे, त्याला मुलगा इतका गोड आहे. मी त्याला सांगितलं, तिने एकच वाक्य बोललं की तू काम करतेस, छान करतेस आणि मला माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे, त्याच्यामुळे तू जास्त नका विचार कर. सो या सगळ्या गोष्टीतून मी बाहेर पडली आणि आपल्या आयुष्यात येणारी माणसं खूप छान असतात, छान आहेत. ज्या नाही आहेत त्यांचा मी जास्त विचार करत नाही. माझ्या आई वडिलांचे खूप मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला जगवलं नसतं, त्यांनी मला त्या क्षणी विचार केला नसता तर कदाचित तुमच्यासमोर नसतील. त्यांचेही आभार, सगळ्यांचे आभार ज्यांनी मला उभं केलं. आणि थँक्यू सो मच. छोटस म्हणजे एकच अर्ध्या मिनिटात सांगतो. ती अशी दिसते आणि एवढं सगळं करते, ती तेवढीच नालायक लबाड मुलगी आहे. आता जसं मॅडमनी मला विचारलं माझ्या बाईनी की तुझी मुलगी आहे का, तिची उंची नाही वाढली. आम्ही दोघं दिसलो, आमचा रंग काय आहे, आमच्या दातांची ठेवण, चेहऱ्याची ठेवण सारखी आहे. मी चव्हाण आहे, ती कांबळे आहे, तर ती माझी मुलगी नाहीये. आणि सगळ्यांना वाटते की माझी मुलगी आहे. आणि ती एवढ्या हरामीपणा करते. रस्त्याने मी जात असतो, फुगेवाले येतात तर त्यांना असं वाटतं. आणि ही नेहमी आपचड्डीत असते, ती कुठेही जाते, कॉन्फरन्स जाते पण आपचड्डी घालून जाते. आणि मी असा फुल पॅन्ट मध्ये. तर त्यांना यांची मुलगी आहे, ते फुगेवाले मुद्दाम फुगे करतात आणि म्हणतात पप्पा फुगा घ्या ना, पप्पा फुगा पाहिजे मला. आणि ते पण मला ले ना बेटी, इतना मांगने फुगा देतो ना. अरे नहीं मेरी बेटी, अरे ले लो ना मांगे, क्या तुम्हारी बेटी फुगे के लिए बेटी को अपना नहीं मानोगे क्या, असं म्हणतात ते. तर सगळ्याचं म्हणजे बोलणं काय बोलणार त्याच्यामुळे आपण. फिरुनी नवी जन्मे नवी, ते तिच्या बाबतीत खरं झालेलं आहे. आणि शी इज लाईक अ फिनिक्स बर्ड. त्या फिनिक्स पक्षासारखी ती सारख्या भराऱ्या घेते आहे. ती अशीच पुढे पुढे जात राहावी ही आपल्या सगळ्यांच्या वतीने मी तिला आशीर्वाद देते. तू खूप मोठी गोष्ट झाला. सॉरी मी पटकन अगोदर केलं, आय एम रिअली सॉरी. पण खूप मोठी होशील, आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. म्हणजे आम्हालाही तुमच्या बरोबर काम करायची संधी मिळाली तर आम्ही नक्कीच येऊ तुमच्या बरोबर काम करायला, असं मी सांगते. आणि सगळ्यात अजून सांगायचं म्हणजे समीर सर, तुम्हाला मी सांगते की तुम्ही एक खरंच एक अशा जीव, त्याला इतकी माया दिली, प्रेम दिलं आणि तिला काय त्याच्यामध्ये तुमची भावना होती आणि तिला इतकं मोठं केलं तुम्ही. तर एवढं मोठं पुण्याचं काम आपण विचार करून सुद्धा माणूस करत नाही, जे अनावधानाने त्या माणसाने केलं. तर माझं म्हणणं ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तुम्हालाही आमच्याकडनं
मोठे व्हा आणि असंच आपल्या भारत देशाचं नाव मोठं करा, हे पहिल्यांदा सांगते आणि नक्की कराल अजून. धन्यवाद. एक सांगायचं होतं आणि नेमकं ते राहिलं की भावना आहेत माझ्याकडे आणि कधी कधी मलाही वाटतं आणि एक असंच मला फील व्हायचं की हा माणूस माझ्यासाठी काय इतका करतो, मी काय देऊ शकत नाहीये, मी काहीच नाही देऊ शकत आहे, इन रिटर्न मला काही देता येत नाही. आणि हे मला मांडायचं होतं तेव्हा सडनली एके दिवशी सुप्रिया मॅडमच्या घरी गेली आणि त्यांच्यासमोर रडून रडून सगळ्या गोष्टी सांगितल्या. मला कळत नाही हा माणूस का करतो वगैरे वगैरे. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की तुला असं वाटतं तू इन रिटर्न मध्ये काही देत नाहीयेस, तुला असं वाटतंय, पण त्याला जे हवे ना इन रिटर्न्स मध्ये, त्याला काय हवे, तू जे काम करते आहे, जे तू लोकांसोबत जाऊन काम करते आहेस ना, ते त्याला इन रिटर्न्स मध्ये आहेत आणि म्हणून तो तुझ्यासाठी हे करतो आहे. आणि तर तू देतेच आहेस ना रिटर्न मध्ये, तर जास्त विचार करू नको. हे सगळ्या गोष्टी त्यांनी मला समजवले. आणि बोलतात ना भावना असतात त्या कधी कधी व्यक्त करणं गरजेचं असतात, तेव्हा त्या व्यक्ती माझ्यासाठी खूप जास्त गरजेच्या आहेत आणि त्यांनी मला तितकं समजवलेलं आहे. सो माझ्यासाठी खरंच असे सगळे जे व्यक्ती आहेत ते खूप महत्त्वपूर्ण आहेत माझ्या भावनांना व्यक्त करण्यासाठी. आणि जजमेंट न करणारी व्यक्ती मला भेटलेली आयुष्यात, की जे काही मला वाटतं आहे त्या बिंदास मांड, आम्ही तुला जज नाही करणार, तर त्यातून तुला बाहेर काढणार. तर मनपूर्वक आभार सुप्रिया मॅडमचे. मी त्यांचे फोन घेत नाही, मला खूप दुःख वाटतं खूप जास्त, पण खूप महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे. आणि आईसारखी ती फोन नाही घेतली तरी थोडंसं ओरडा खाणार मी आणि मग छान नातंही आमचा आता बिल्डअप झालेला आहे. तर त्यांचे मनपूर्वक आभार माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. थँक्यू. आपण सुप्रियाताईंना पण मोठ्या टाळ्या वाजवून त्यांना पण आपण अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी केवढं मोठं काम केलंय सुप्रियाताईंनी. सुप्रियाताई धन्यवाद. आणि तुम्हाला पण मुलगी नाही ना, तुमची काय म्हणजे बऱ्याच जणांची मुलगी झालेली आहे, मानसकन्याच आहे, सगळ्यांचीच मानसकन्या आहे. खानोलकर सरांनी थोडंसं 2 शब्द प्रियंका कांबळेबद्दल ऐकल्यावर बोलावं असं मी त्यांना विनंती करते. 1-2 मिनिटांना. डॉक्टर प्रियंका, तुम्ही म्हणालात की मला खाली खाली पाहिजे उतरायचे, पण मी वर करते. हाच नियम आहे. म्हणजे आपण काय करतो आहोत त्याच्यापेक्षा समाजात त्याचा किती इम्पॅक्ट होतोय. मग ते 10 लाख काय आणि 30,000 काय, ते लाखो वाढत जाते. समाजकरण आणि समाजकार्य ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे करत राहणं, सातत्याने करत राहणं. आणि तुमचा कार्यक्रम व्हायचा अगोदर आपण ज्योतिताईंची आठवण केली, म्हणजे हा एक योगायोग आहे. पण सुप्रियाताईंनी सांगितल्याप्रमाणे समीर आहेत ना, किंवा ह्याच्यात इकडचे बरेच अंश असे आहेत की जे समाजकार्यात आहेत, तर त्याचा आनंद मिळतो ना, तो आपण घेऊन मिळवत नाही. हा आनंद आहे. समीर, तुम्ही पण लक्षात घ्या, देवाच्या मागे आवरा आणि हा तो आवरा आहे, ते प्रतिबिंब आहे, ते डोक्यात नाही जात आहे. समीर यांच्याही डोक्यात जात नाही, तुमच्याही डोक्यात जात नाही. हे लाखो आहे ना, ही करोडोपर्यंतची गरज आहे. आणि आपल्या देशानंतर अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे. ते मी का सांगतो, रोटरीच्या माध्यमातून या सगळ्या देशांपर्यंत पोहोचत असतो. आपल्याही मागे आणखी 3-4 मोठे कंट्री आहेत. हो हो, ते 7 कंट्रीमध्ये म्हटल्यानंतर ना हे सगळे कंट्री आले, अफगाणिस्तान वगैरे, आणि तिथपर्यंत ते जाणार आहे. त्यामुळे आहे ते सगळं परफेक्ट आहे, देवाने केलेलं आहे, सगळं परफेक्ट आहे. आणि एक शेवटी जे एक बाप आणि मुलीचं नातं ऐकायला मिळालं, त्यांनी पोट ऊर भरून आलं. खूप छान. खरं म्हणजे आपल्या कार्यक्रमात